एकता दौड आज ठाणे शहरामध्ये काढण्यात आली आहे आणि ही एकता दौड ही एकात्मतेसाठी आहे, राष्ट्रीय एकात्मतेसाठी आहे, एकतेसाठी आहे आणि एकता आणि अखंडतेसाठी आहे। एकतेनेच आपण विकास करू शकतो, एकतेनेच मनुष्याचा विकास आणि देशाचा आणि समाजाचा विकास करू शकतो आणि त्यामुळे रन फॉर द युनिटी। सरदार वल्लभभाई पटेल हे लोहपुरुष होते आणि त्यांनी ज्या पद्धतीने देश अखंड आणि ठेवण्याकरता जे काम केलं, जे कार्य केलं ते बेजोड कार्य आहे आणि त्याच्यामुळे त्यांना नतमस्तक होऊन त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने ही तरुणांची, नागरिकांची एकता दौड आम्ही काढलेली आहे। ही एकता अशीच हातात हात घालून पुढे ठेवली तर देश विकासाच्या दिशेने निश्चितपणे वाटचाल करत आहे। सर, काल मनसे नेते राज ठाकरे यांनी सांगितलं की ज्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये नमो सेंटर उभारण्यात येईल ते आम्ही फोडून टाकू असा थेट त्यांनी आव्हान दिलेलं आहे। नमो सेंटर हे जनतेचं आहे आणि जनतेच्या कामाकरता, जनतेच्या निरनिराळ्या सोयी सुविधाच्या करताच नमो सेंटरचा उपयोग होतो। सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास या ध्येयाने प्रेरित होऊन जनतेच्या माध्यमातूनच हे सेंटर आहे। तर उद्या मतचोरी विरोधात मोठा जन आक्रोश मोर्चा निघणार आहे। मनसे आणि शिवसेनेच्या संयुक्त विद्यमानाने मोठा मतचोरीच्या विरोधात आंदोलन असणार आहे। त्यांचा अधिकार आहे, त्यांचं जे म्हणणं आहे ते लोकशाही पद्धतीने त्या ठिकाणी मांडणं आणि त्याच्यामुळे तो मोर्चा निघतोय। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।